हाय फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. श्री स्वामी समर्थ. कसे आहात तुम्ही? आय होप तुम्ही सगळे मजेत आणि मस्त असणार. तर स्वागत आहे तुमचं माझ्या आजच्या व्हिडिओमध्ये आणि माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आजचा व्हिडिओ असा आहे की आज आहे गुरुवार, तर माझा तिसरा गुरुवार आहे. तर मी 11 गुरुवारांचा संकल्प केलेला आहे. तर त्याच्यामधून माझे 2 गुरुवार आता झालेले आहेत. तर आता तिसरा गुरुवार आज माझा आहे. तर पहिले तर तुळशीची पूजा करून झालेली आहे. मग नंतर मी आता हळदीचं लेपन वगैरे करणार आहे उंबरठ्याला, कारण आज गुरुवार आहे. आणि मग नंतर स्वामी चरित्र वाचायला बसेल. तर दुसरी गोष्ट म्हणजे आज मी तुम्हाला आमच्या टेरेसवर आम्ही कोणते कोणते झाडं लावलेले आहेत ते मी तुम्हाला आज दाखवणार आहे. तर तुम्ही व्हिडिओ स्किप न करता बघा. तर इथे आता तुळशीची पूजा करून झालेली आहे. तर इथे हळदीचं लेपन करून घेते उंबरठ्याला. आज गुरुवार होता तर, आणि जरा आवाज पण खराब झालेला आहे, तब्येत खराब होती, सर्दी खोकला झालेला आहे, तर म्हणून व्हिडिओ काही येत नव्हते 2 दिवस झाले. तर आता उंबरठ्याला लेपन करून घेते आणि मग टेरेसवर जाईल, तुम्हाला झाडं दाखवेल. किती छान असे झाडं झालेले आहेत. आता पावसाळा होता तर. आणि दुसरी गोष्ट म्हणजे अशी की मी तुम्हाला साडीची जरा वेगळी घडी करून दाखवणार आहे, जी आपल्याला कपाटमध्ये ठेवायला एकदम व्यवस्थित आणि छान असे राहील. तर तुम्ही व्हिडिओ स्किप न करता बघा. तर आता इथे उंबरठ्याचं लेपन पण करून झालेलं आहे. आता उंबरठ्याची पूजा वगैरे करून घेते. तर आता तुम्ही बघू शकता माझी वेदू कशी मध्ये मध्ये करते. तर मी जे काम करत असली तिथे ती येते म्हणजे येते. आणि आज ती काही स्कूलमध्ये पण गेली नाही, कारण जरा लेट उठली. तर चला मैत्रिणींनो, आता मी वरती जाते. तर आली इथं वरती. तर इथं हे ब्रह्मकमळ, तर जरा उन्हाळ्याचं सुकलेलं आहे ब्रह्मकमळ. आणि इथं लावलं आहे गुलाब. आणि हे पहा, हे अळूचे पानं लावले आहेत आम्ही गच्चीवर सगळे झाडं लावलेले आहेत. इथं हे अळूचे पानं आहेत. हा मोगरा आहे, फूल आलेलं आहे. पहा गुलाबाला पण, मोगऱ्याला पण खूप कड्या आलेल्या आहेत. आणि हे आहे गवतीच्या आहे इथं. हे मिरचीचं झाड आहे छोटं. तर असे आम्ही खूप सारे झाडं वरती लावलेले आहेत. आणि नंतर हे शमीचं झाड आहे. शमीचं झाड हे महादेवाला पण चालतं आणि गणपतीला पण चालतं. तर आता झाडांना पाणी वगैरे घालून घेते. मग नंतर खाली जाऊन परत मला कपडे वगैरे धुवायचे आहेत आणि पूजा पण मांडायची आहे. तर पटापट झाडांना पाणी टाकून घेते. तर वेदू पण माझ्यासोबत आलेली होती. वेदू काही मला थोडा पण वेळ सोडत नाही. तर आता पटापट झाडांना पाणी टाकून घेते आणि मग नंतर पटकत खाली जाऊन मला परत दुसरे कामं पण करायचे आहेत. आणि आज गुरुवार असल्यामुळे गुरुवार पूर्ण पॅक करायला माझा, कारण सेवा करायला पण जरा वेळ लागतो. तर आता इथे झाडांना पाणी टाकून मी खाली जाते. रोज काही आता पावसाळ्याचं रोज काही पाणी टाकायची गरज पडत नाही, कारण पाऊस पण पडतो. तर आता खाली जाते. तर आता इथे मी साडीची घडी करायला घेतलेली आहे. तर तुम्ही बघू शकता, अशा प्रकारे जर तुम्ही साडीची घडी केली तर कपाटमध्ये पण आपण साड्या एकदम व्यवस्थित अशा ठेवू शकतो. तर तुम्ही पण अशा प्रकारे साडीची घडी करून बघा, तुम्हाला पण खूप छान वाटेल. तर तुम्ही व्हिडिओ बघा मी कशी साडीची घडी करते. तर
तर इथे माझा पाठ पण मांडून झालेला आहे. तर मी आता सेवा करायला बसलेले आहे. तर आता स्वामी चरित्राचे 21 अध्याय वाचायचे असतात आपण जर गुरुवार केले तर. साधी सोपी पूजा मांडत असते मी, जास्त काही नाही आहे. तर पटकन साधी सोपी पूजा मांडून घेतली. लहान बाळ असल्यामुळे माझं इतकं काही जमत नाही, पण आता जर गुरुवार करायचे म्हटले तर मग मी करतेच आहे. तर आता इथे पटकन आता पहिले स्वामी स्तवन वाचून घेते, मग एक माळ स्वामी समर्थांची जप करून घेईल, मग स्वामी चरित्र वाचेल. तर स्वामींची सेवा केली तर मला खूप प्रसन्नता येते. आणि दुसरी गोष्ट म्हणजे सकाळी मी हे वाचून घेते स्वामी चरित्राचे 21 अध्याय, आणि संध्याकाळी गुरुवारी 11 वेळा तारक मंत्र मी म्हणत असते. तर तारक मंत्र म्हणल्याने आपल्या मनातून खूप जागृत आणि खूप छान असं वाटतं. आपण जर तारक मंत्र म्हटला तर अशी सेवा मी करत असते. आणि रोजची सेवा तर माझी असते 3 अध्याय आणि 11 माळी जप. आणि गुरुवार असला की मग मी हे गुरुवारचं वाचते. आणि असंही जर माझ्या मनात केव्हाही आलं तर मी गुरुवारी म्हणा केव्हाही म्हणा पूर्ण स्वामी चरित्र वाचून घेते. मला स्वामींची सेवा करायला खूप आवडतं. तर तुम्ही व्हिडिओ स्किप न करता बघा. तर मैत्रिणींनो, तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक अँड सबस्क्राईब करा. चला तर मग आता भेटूया पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये. बाय फ्रेंड्स. श्री स्वामी समर्थ.